मिरज शासकीय रुग्णालयात प्रसूती विभागातून 3 दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाला घेऊन शनिवारी महिलेने पलायन केले होते। यासोबत सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने याबाबत पीडित कुटुंबाची भेट घेण्यात आली। तसेच रुग्णालय अधिष्ठाता यांची भेट घेत घटनेची माहिती घेण्यात आली। तसेच अर्भक चोरी प्रकरणात असणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, भाजपच्या जिल्हा सरचिटणीस गीता पवार, माजी नगरसेविका उर्मिला पेलवलकर, लतिका शेंगणे, सुष्मिता कुलकर्णी, मानसी आपटे, रेखा सरनोबत, हिना शेख, ज्योती माने तसेच अन्य महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या। सांगलीमधील मिरजेमध्ये असणाऱ्या मिरज शासकीय हॉस्पिटलमध्ये शनिवारी अशी घटना घडली की सोलापूरहून आलेल्या एका महिलेच्या प्रसूतीच्या वेळेला तिच्या 3ऱ्या दिवशी तिच्या मुलाचं अपहरण या ठिकाणी झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बातमी पसरली की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची घटना घडू शकते। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही त्या मातेला भेटलेलो आहोत। त्या मातेचा हंबरडा बघितला तर त्या मुलासाठी ज्या महिलेनं 9 महिने पोटामध्ये त्या मुलाला वाढवलं आणि आज तो मुलगा बेपत्ता झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। आज महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील आणि आम्ही सर्वच पदाधिकारी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तुमचं मूल परत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। पण या ठिकाणी मला सांगायचं आहे की या हॉस्पिटलच्या प्रशासनाचं आणि सुरक्षा यंत्रणेच्या कलठान कारभारामुळं हे सगळं घडलेलं आहे। त्या ठिकाणी येणारे लोक महिला या आजूबाजूच्या जिल्ह्यातील असतात, कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि कर्नाटकच्या आजूबाजूच्या गावातील येत असतात। गोरगरीब लोक ज्यांना पैसे परवडत नाहीत अशा लोक या ठिकाणी ज्या वेळेला ट्रीटमेंट घेतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आपली असते। अशा वेळेला आज आपण बघितलं की त्या मुलाचं अपहरण झालं। त्या ठिकाणी 8 नर्सेस होत्या, डॉक्टर्स होते, सुरक्षा रक्षक होते। आज महाराष्ट्राच्या सुरक्षा दलाचे लोक त्या ठिकाणी सुरक्षा करतायत। मग नेमके किती लोक सुरक्षा करतायत तर त्यांची कमतरता आज या ठिकाणी जाणून दिसते। कारण का आज सर्वसामान्य लोक जेव्हा आत येतात तेव्हा त्यांची विचारणा केली जाते, त्यांना आत सोडलं नाही जातं त्यांच्यावर कार्यवाही केली जाते। मग या बाबतीमध्ये कुणाला जबाबदार आपण धरणार? कारण का या सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जे CCTV फुटेज आहे, फक्त CCTVचं रेकॉर्डिंग नको तर CCTV लाईव्ह आपण बघितले पाहिजेत। त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एखादा महिला आणि पुरुष असे 2 सुरक्षा रक्षक असणं अत्यंत गरजेचं आहे। त्याबरोबर या पद्धतीचं SOP संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झालं पाहिजे। आपल्या पोलीस अधीक्षकांना देखील मी सांगू इच्छिते की त्वरित या मुलाचा शोध घ्यावा। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यासाठी या महिलेला आधार दिलेला आहे। या ठिकाणी आम्ही चौकशी केलेली आहे। पोलीस यंत्रणेने ताबडतोब चौकशी करून या मुलाचा शोध लावून त्या मुलाला त्या मातेच्या हाती स्वाधीन करावं अशी आमची मागणी आहे। आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं वाहनं चोरी होतात, लोक जे नातेवाईक असतात त्या नातेवाईकांच्या ज्या बॅगा असतात त्या बॅगेमधील पैसे पाकिटं चोरी होतात, तर याकडे सगळीकडे लक्ष दिलं पाहिजेत। यासाठी चांगली SOP तयार झाली पाहिजेत आणि ती महाराष्ट्रामध्ये लागू झाली पाहिजेत। मला खात्री आहे की नक्कीच आपलं पोलीस प्रशासन या मुलाचा शोध घेतील आणि त्या मुलाला त्या आईच्या स्वाधीन केलं जाईल।